तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका स्टोरीज बाय रोहन माझ्या नवीन यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आता तर तुम्ही बघताच आहे, आता पाद्यपूजन सोहळा, आगमन सोहळा असे कारखाने असे खूप सारे म्हणजे तयार झाले आहेत. पाद्यपूजन सोहळा होतात आहे, लवकरच आता आगमन सोहळे पण होणारच आहेत. तर आज असा पाद्यपूजन सोहळा, आगमन सोहळा असा काहीच नाही आहे. आज आहे विकेंड, म्हणजे आम्हाला ऑफिसमध्ये सुट्टी होती, याला पण सुट्टी होती, म्हणून आज आम्ही विकेंडहून आम्ही आमच्या मंडळाचा जो गणपती आहे कस्तुरबागचा, तो आम्ही बघायला चाललोय. जी उत्सुकता असते ना, जी गणपती तयार होण्याच्या नुसतं बघायला जायची जी उत्सुकता असते ना, ती कशात नाहीये. तर आज आम्हाला सुट्टी होती म्हणून आम्ही दोघं पण असे निघालोय. मी अथर्व परत शौर्य करून आम्ही मित्र आहेत. आम्ही निघालोय गणपती फक्त बघायला, बाकी काहीच नाहीये आमचं काम तिथे, फक्त गणपती बाप्पा बघायला निघालोय. सिंहासनी शोभतो मणिचंद्रमाला आजतो, सिंहासनी शोभतो मणिचंद्रमाला आजतो, शिरी मुकुट डोलतो तैसा मयूर नाचतो, शिरी मुकुट डोलतो तैसा मयूर नाचतो. स्थान झालाय राजाला, स्थान झालाय राजाला, देवलय दैवत माठात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. काय आम्ही आता पोहोचलो इथे कारखान्याच्या इथे. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा, इथे चालू आहे आमची आता तयारी गणपती बाप्पाची. आमचा पाठ पण, हा बघा पाठ पण आहे इथे आमचा. अजून यांनी पाठ जॉईन नाही केलाय मूर्तीला. श्री गणेश चित्र मंदिर, मूर्तिकार बाबल बंधू. चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि दाखवूया तुम्हाला काय तयारी आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता आलोय कारखान्यामध्ये आतमध्ये. इथे कारखान्याच्या आत तुम्ही बघू शकता यांची तयारी चालू आहे गणपती बाप्पाची साठी. बघा, आता हा आमचा बाप्पा इथे आहे कस्तुरबागचा. हे बघा, काही दिवस शिल्लक आहे, आता लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. आता हे आमची इकडच्या फेऱ्या वाढतच राहतील, कारण आपल्या स्वतःच्या मंडळाचा जो गणपती बाप्पा आहे ती बघण्यात मजा असते. तयार होताना ती मजा कशातच नाही, ते म्हणजे स्वर्गसुख आहे. हा तुम्हाला अजून इकडचे सिनेमॅटिक क्लिप्स वगैरे जे काय असतील व्हिडिओ ते तुम्हाला दाखवतो. गाईस तुम्ही बघू शकता यांची तयारी चालू आहे. गणपती बाप्पा फिनिश करतात आहे. बघा, शौर्या, शौर्य, तो अंकल जी आप यहाँ पे कितने दिन से काम करते हो, मतलब कितने साल से काम कर रहे हो? पहिला साल पहला साल है. और आपको ऐसा कैसा लग रहा है कि आप गणपति बना रहे हो, गणपति के इसमें हाथ लगा रहे हो तैयार करने के लिए, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. अंकल जी आप बताओ, आपको कैसा लगता है गणपति का काम करने में? मैं तो यही काम करता हूँ. ओके, आप कितने साल से काम कर रहे हो? 10-12 साल का. ओके, ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण या बाबलबंधू कारखान्यात आलेलो आहे चित्रशाळेत. तर आपण थोडी त्यांच्याशी गप्पा मारूया, तर ते बघूया ते काय बोलतात आहे. तर नमस्कार काका, तुम्ही कसे आहात? म्हणजे आता ही गणपतीची तयारी चालू झाली आहे. गणपतीची तयारी होणे, सर्व जे कारखाने ओपन झाले तुमचं परत वर्षभराने, तर तुम्हाला कसं वाटतं? मला असं वाटतंय की आम्ही जेवढं लवकर कारखाना उभं करतो तेवढं काम आमचं सुंदर उभं राहतं. लवकर मूर्त्या तयार होतात, करायला वेळ भेटतो. आणि पावसामुळे खूप गोंधळ असल्यामुळे आता यावर्षी चांगल्या प्रकारे पावसाने साथ दिली, म्हणजे पाऊस उशिरा आला त्याच्यामुळे गणपती बरीचशी कामं आम्ही व्यवस्थित करू शकलो यावर्षी. ओके, आता जेव्हा गणपती पूर्ण रेडी होऊन जेव्हा कारखान्याच्या बाहेर पडतात, तर तेव्हा तुमच्या मनात कसं वाटतं तुम्हाला?
काही वेळा असं वाईट पण वाटतं की एवढे वर्ष आपण एवढे महिने त्या गणपतीच्या सोबत असतो, आजूबाजूला खेळत असतो, कामं करत असतो, काय नाही करत असतो आणि एकाच वेळेला एकाच तारखेला ती शेड किंवा ती सगळ्या रस्त्यात येऊन जातं. त्याच्यामुळे मन जरासं नाराज होतं आणि पुढच्या वर्षी कधी लवकर येतो आणि कधी आम्ही गणपतीचं काम चालू करतो आम्ही एकच वाट बघत असतो. आता या वर्षी म्हणजे या कार्यशाळेतून तुमची अशी स्पेशालिटी काय असणार आहे? म्हणजे असं काय नवीन नसतं, एखादी मूर्ती कुठली आम्ही नवीन घडवली मग त्याच्यावर आम्ही कसं काम करायचं, काय त्याला कसं नवीन काहीतरी दाखवायचं लोकांना, तेच आम्ही स्पेशालिटी म्हणून करतात. धन्यवाद काका. आम्ही आता येतच राहू इथे आमचा गणपती बघायला कसं बघणार, तेव्हा आम्हाला तुम्ही साथ द्या फक्त. बस तेवढेच तुम्हाला बोलतो आता. चला गणपती बाप्पा मोरया. गाईज आम्ही आता चाललोय आमची पूजेची मूर्ती बघायला, त्यांच्याच कार्यशाळेत. त्या पूजेच्या मूर्तीसाठी त्या लोकांनी पुढे एक छोटा मंडप आहे त्यांची जागा, तिकडे चाललोय. तर गाईज मी आता घरी आलो आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे आवडलं असेल, ज्या गोष्टी आवडल्या ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना पण, जवळच्या मित्रांना माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक पाठवा, नक्कीच पाठवा आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करा.